थांब. 99% लोक हा संदेश दुर्लक्ष करतात, पण तुझ्यासाठी चमत्कार तयार होत आहे. हा व्हिडिओ तुला कारणाशिवाय दिसला नाही. पुढचे 3 दिवस तुझं आयुष्य पूर्ण बदलणार आहे, कारण देवाने आज तुझ्यासाठी हो म्हटलं आहे. आज तू जिंकणार आणि तुझा शत्रू कायमचा हरणार आहे, कारण आजचा दिवस साधा नाही. ज्यांनी तुला कमी लेखलं, आज त्यांचा काळ बदलणार आहे. आजपासून तुझ्या शत्रूंची घसरण आणि तुझ्या विजयाची सुरुवात होणार आहे. हा संदेश योगायोग नाही, साक्षात देवाने तुझ्या संघर्षाची दखल घेतली आहे. ज्यांनी तुला त्रास दिला त्यांचे वाईट दिवस आता सुरू होत आहेत आणि तुझ्या आयुष्यातील बंद यशाचे दरवाजे उघडले जात आहेत. पुढचे काही दिवस खूप महत्त्वाचे आहेत बाळा. तुझ्या विरुद्ध कट करणाऱ्यांचे चेहरे समोर येतील. सत्याचा विजय होणार आणि तुझं नशीब वेगाने बदलताना तुला दिसणार. बाळा, आजचा संदेश त्या व्यक्तीसाठी आहे जो खूप दिवसापासून अन्याय, अपमान, अडचणी सहन करत आहे. कधी कधी असं वाटतं की चुकीचे लोक जिंकत आहेत आणि चांगल्या माणसाला फक्त दुःख मिळत आहे. पण लक्षात ठेव, काळ कायम एकसारखा राहत नाही. तुमच्या आयुष्यात आता एक नवीन वळण येणार. ज्यांनी तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवल्या, तुमच्या प्रगतीत अडथळे आणले, त्यांचे खरे रूप लोकांसमोर येऊ लागलेत. तुम्ही फक्त संयम ठेवा आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा, कारण देवाचा न्याय उशिरा मिळू शकतो, पण तो अचूक असतो. आजपासून तुमच्या नशिबाचे चक्र फिरू लागले आहेत. बंद झालेले मार्ग हळूहळू मोकळे होत आहेत. तुमची अडकलेली सर्व कामे आता पूर्ण होणार आहेत आणि तुमच्या मनावरील ताण सुद्धा कमी होऊन तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. ज्यांनी तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न केला, त्यांनाच त्यांच्या कर्माची फळं मिळणार आहेत आणि तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक मजबूत, यशस्वी आणि आनंदी होणार आहात. जर तुम्हाला विश्वास असेल की सत्याचा विजय नक्की होतो, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. बाळा, 99% लोक हा संदेश दुर्लक्षित करतात, पण ज्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचतो त्यांचं आयुष्य मोठा बदल घडवण्याची सुरुवात करत असतो. आज तुझ्या विरोधात चाललेला खेळ संपला जाणार आहे आणि आजपासून परिस्थिती अशी बदलणार की तुला त्रास देणारेच स्वतःच्या कर्मामुळे अडचणीत सापडणार. आज देव तुझ्यासाठी एक दार उघडणार आहे आणि तुझ्या विरोधात उभे राहिलेले लोक ते बंद करू शकणार नाहीत. तुझ्या डोळ्यातले ते अश्रू व्यर्थ गेले नाहीत बाळा. त्याच अश्रूंनी तुझ्या यशाचा मार्ग तयार केला आहे. ज्यांनी तुला हरलेलं समजलं त्यांनाच आता तुझा विजय पाहावा लागणार आहे. बाळा, बघ, काही लोक तुला सारखे त्रास देत आहेत, त्यांना तुझी प्रगती पाहवत नाही. तुझे आनंदाचे क्षण त्यांना सहन होत नाहीत. पण एक गोष्ट लक्षात ठेव, कर्माचा हिशोब कोणालाही चुकत नाही. आज तुझ्या आयुष्यात एक नवीन ऊर्जा प्रवेश करत आहे. खूप दिवसापासून अडकलेली कामे मार्गी लागणार आहेत. बघ, ज्यांनी तुझ्या पाठीमागे बोलून तुझी इमेज खराब करण्याचा प्रयत्न केला, त्यांचे खरे चेहरे आता तुझ्या समोर येणार आहे. तुला फक्त एकच काम करायचं, स्वतःवरती आणि तुझ्या देवावरती विश्वास ठेवायचा. जर विश्वास असेल तर माझ्या देवावर विश्वास आहे असे टाईप कर आणि हा संदेश त्याला पाठव ज्याला याची खूप गरज आहे. आजचा दिवस तुझ्यासाठी आशेचा संदेश घेऊन आला आहे आणि बघ, संयम ठेव, पुढे चालत राहा. तुझ्या शत्रूंना अजून माहीत नाही त्यांची हार सुरू झाली आहे, कारण देवाने आता तुझी फाईल उघडली आहे. आता न्याय ठरणार आहे. ज्यांनी तुला रडवलं त्यांच्यासाठी कठीण काळ आता जवळ आला आहे. आज तू जिंकणार आणि तुला थांबवणारे मागे पडणार. आज रात्रीनंतर तुझं आयुष्य एक नवीन वळण घेणार आहे. त्यासाठी तू तयार आहेस का?
जर तू तयार असशील तर होय मी सज्ज आहे असे तू टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. कारण बाळा, आता तुझं नशीब कोणीही अडवू शकत नाही. तुला वाटत असलेली भीती आता दूर जाणार आहे, कारण देव आता तुझ्यावर काम करत आहे. तुझा वरती हिशोब सुरू आहे आणि सत्याचा विजय होणार आहे. कारण आज तुझा देव तुझ्या बाजूने उभं राहणार आहे. देव शांत होता म्हणजे तो आंधळा नव्हता. आता कर्माचा निकाल अचूक लागणार आहे. आज ठरणार बाळा, कोण बरोबर आणि कोण चूक, कारण देव स्वतः निर्णय घेणार आहे. माझ्या लेकरा, बघ, खूप दिवसापासून तू अन्याय सहन करत होतास, रडत होतास, दुःखी होतास, पण आता नाही. आजपासून तुझे आनंदाचे दिवस सुरू झाले आहेत आणि तुला वाटत असलेली भीती सुद्धा कायमची दूर होणार आहे. माझ्या लेकरा, आज मी तुला भीतीची नाही तर आशेची गोष्ट सांगणार आहे. गेल्या काही दिवसात तू किती मेहनत केलीस, किती वेळा मनातल्या मनात चिंता केलीस, किती वेळा शांत राहून परिस्थिती स्वीकारलीस, हे कदाचित इतरांना दिसलं नसेल, पण प्रत्येक प्रयत्नाचं एक मूल्य आहे. आयुष्य नेहमी मोठ्या चमत्कारांनी बदलत नाही बाळा. अनेकदा सकाळी उठल्यावर मिळालेला एक फोन, अचानक भेटलेली एखादी व्यक्ती किंवा मनाला मिळालेली एक नवी दिशा सगळं काही बदलून टाकते. म्हणून आज स्वतःला एक वचन दे. काल काय झालं याचा भार उचलत बसायचं नाही, चिंता करत बसायची नाही. उद्या काय होईल याची सुद्धा काळजी करायची नाही. आजचा दिवस मनापासून आनंदाने जगायचं. तुझ्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि जे मिळवायचं आहे त्यासाठी सातत्य ठेवून काम करत राहा. कारण शांतपणे पुढे चालणारी माणसं अनेकदा सर्वात दूरपर्यंत पोहोचतात. जर हा संदेश तुझ्या मनाला स्पर्श करून जात असेल तर कमेंटमध्ये फक्त विश्वास असं तू टाईप कर. आणि बघ बाळा, तुला असं वाटतं की तुझा कोणी नाही, पण तुझा देव तुझ्या पाठीशी आहे. आज तुला कोणतीही भविष्यवाणी मी सांगणार नाही. फक्त एक गोष्ट सांगणार जी कदाचित तुझ्या मनाला शांतता देणार. माझ्या बाळा, झाडावरचं फळ जेव्हा पिकायला लागतं तेव्हा ते सर्वात जास्त वाऱ्याचा सामना करतं. तसंच काहीसं सध्या तुझ्या आयुष्यात घडत आहे. अनेक गोष्टी मनासारख्या होत नाहीत. काही लोक समजून घेत नाहीत. काही अपेक्षा पूर्ण होत नाहीत. आणि काही प्रश्नांची उत्तरं खूप उशिरा मिळत आहे. पण याचा अर्थ असा नाही की तुझा प्रवास चुकीच्या दिशेने चालला आहे. बाळा, कधीकधी आयुष्य तुला थांबवत नाही तर ते तुला घडवतं. आज जिथे तू उभा आहेस तिथे पोहोचण्यासाठीही तू खूप काही सहन केलं आहेस. त्यामुळे स्वतःची किंमत इतरांच्या मतांवर ठरवू नकोस. ज्यांना तुझी साथ द्यायची आहे ते देखील, ज्यांना दूर जायचं आहे ते जातील. तू तुझं काम एकच करत राहा. स्वतःच्या मनातला चांगुलपणा जप आणि रोज थोडं थोडं पुढे चालत राहा. लक्षात ठेव, सूर्योदय होण्याआधी आकाश सर्वात जास्त काळोख देत असतं. आणि म्हणूनच आजचा दिवस तू हसून सुरू कर. कदाचित तुला हवी असलेली चांगली बातमी तुझ्याकडे येण्याच्या मार्गावर असेल. सर्व काही ठीक होईल ही फक्त ओळ नाही, शब्द नाही, तर अनेकांचं आयुष्य खरं ठरलेला अनुभव आहे. जर विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिही, माझा दिवस चांगला जाणार आहे. आणि बघ बाळा, आता जो तुला वाटतो ते काहीच शक्य होणार नाही आणि जे तुला भीती वाटत आहे ती कायमची निघून जाणार आहे. कारण तुझ्या आयुष्यातील शत्रूंची बर्बादी आता सुरू झाली आहे. फक्त तू विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. माझ्या बाळा, तुझ्या आयुष्यात खूप काही सांगायचं आहे तुला, पण तुला ऐकून घेणारं कोणी नाही. हसताना चेहऱ्यावर आनंद दिसतो, पण मनात कितीतरी विचार चालू आहेत.
काही स्वप्न पूर्ण आहेत, काही इच्छा मनातच राहिलेल्या आहेत आणि काही जखमा अशा आहेत ज्या कुणाला दाखवताही येत नाहीत. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या आयुष्याची कथा अजून पूर्ण झालेली नाही. आजचा संघर्ष हा शेवटचा अध्याय नाही, तर पुढच्या सुंदर अध्यायाची तयारी आहे. तू ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करत आहेस ती कदाचित आज मिळणार नाही, पण प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न तुझ्या भविष्याचा पाया मजबूत करत आहे. म्हणून तू कधीच स्वतःला कमजोर समजू नकोस. तुझ्याकडे जे नाही त्यापेक्षा तू आजवर जे मिळवलं आहे त्याकडे एकदा पहा. तू अजूनही उभा आहेस, अजूनही प्रयत्न करत आहेस आणि अजूनही हार मानलेली नाहीस. हेच तुझं सर्वात मोठं यश आहे. आणि म्हणूनच बाळा, तू माझा लाडका भक्त आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. जर तुला या गोष्टीवर विश्वास असेल तर लव यू गॉड, गॉड इज ग्रेट असे तू टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. बाळा, कधीतरी मागे वळून तू पाहशील तेव्हा तुला जाणवेल, ज्या दिवसांना तू कठीण समजत होतास तेच दिवस तुला मजबूत बनवत होते. घाई नाही, तुलना नाही, तक्रार नाही, फक्त स्वतःच्या प्रवासावर विश्वास ठेव. कारण सुंदर गोष्टींना पूर्ण व्हायला वेळ लागतो. सहमत असशील तर मी पुढे चालत राहीन असे टाईप कर. माझ्या लेकरा, कधी कधी तुला वाटतं की सगळे पुढे निघून गेले आणि तू मागे पडलास. दुसऱ्यांचं आयुष्य पाहून स्वतःच्या प्रवासावर शंका घेऊ नकोस. प्रत्येक घड्याळात वेळ एकच असते. प्रत्येक काटा वेगवेगळ्या गतीने फिरत असतो. कोणी लवकर यशस्वी होतं, कोणी उशिरा, कोणी पहिल्याच प्रयत्नात जिंकतं तर कोणाला अनेक वेळा पडावं लागतं. पण शेवटी महत्त्वाचं काय आहे माहीत आहे का? तू थांबत नाहीस, हारत नाहीस. जगाला फक्त यश दिसतं, पण त्या यशामागे किती शांत संघर्ष असतो हे फार कमी लोकांना कळतं. म्हणून आज स्वतःवर तू कठोर, निर्दयी होऊ नकोस. तू जेवढं सहन केलं आहेस तेवढं अनेकांना सुद्धा जमलेलं नाही. आज तुझ्या मनात अजूनही स्वप्न आहेत, तुझ्या डोळ्यात अजूनही आशा आहे आणि तुझ्या पावलात अजूनही पुढे जाण्याची ताकद आहे, तुझ्यात ती धमक आहे. मग चिंता कशाला? बाळा, जी गोष्ट तुझ्यासाठी आहे ती योग्य वेळी तुझ्यापर्यंत पोहोचणारच आहे. फक्त आज तू एक स्माईल दे, कारण तू जिथे आहेस तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तू खूप मोठा कठीण प्रवास केला आहेस आणि कदाचित तुझ्या आयुष्यात सर्वात सुंदर अध्याय अजून सुरू होणं बाकी आहे. जर विश्वास असेल तर माझी चांगली वेळ येत आहे असे टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. माझ्या लेकरा, नदीला कधी विचारलंस तर ती सांगेल समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी तिला किती वळण घ्यावी लागली, किती दगडांवर आदळावं लागलं आणि किती वेळा स्वतःचा मार्ग सुद्धा बदलावा लागला. पण ती थांबली नाही. अगदी तसंच बाळा, तुझं सुद्धा आयुष्य आहे. काही दिवस असे येतील की सगळं तुझ्या मनासारखं होणार आणि काही दिवस असे असतील की प्रत्येक गोष्ट तुझ्या संयमाची परीक्षा घेतली जाणार. पण त्या दिवसांमुळेच तू अधिक खोल, अधिक शांत आणि अधिक मजबूत बनणार आहेस. आज जर तुला वाटत असेल की तुझ्या प्रयत्नांना अजून फळ मिळालेलं नाही तर तू निराश होऊ नकोस. कारण प्रत्येक बी जमिनीत दिसेनासं झाल्यावरच त्यातून अंकुर फुटायला सुरुवात होते. तुझ्या आयुष्यातही काही गोष्टी शांतपणे आकार घेत आहे. कदाचित अजून तुला दिसत नाही, पण वेळ आल्यावर त्यांचा परिणाम नक्कीच तुला दिसणार. तू कोणाशी स्पर्धा करत नाहीस. तू फक्त कालच्या स्वतःपेक्षा आज थोडा चांगला होण्याचा प्रयत्न करत आहेस आणि हेच पुरेसं आहे बाळा. एक दिवस असा येईल जेव्हा तुला आजचा संघर्ष आठवेल आणि तू एक स्माईल देशील.
कारण त्या कठीण दिवसांनीच तुला तुझी खरी ताकद दाखवली आहे. जर तुला वाटत असेल की आजचा व्हिडिओ तुझ्यासाठीच होता, तर व्हिडिओला लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर आणि कमेंटमध्ये तुझ्या देवाचं नामस्मरण कर. मी माझ्या प्रवासावर, माझ्या देवावर विश्वास ठेवतो असे तू टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. कारण तुझ्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असतं आणि त्यांना हिंमत मिळत असते अजून पुढे आयुष्य उमेदीने जगण्याची. आणि याचा कळत न कळत तू पुण्याचा भागीदार बनत असतो. म्हणून बाळा, विश्वास ठेव. तुझी चांगली वेळ येणार आहे. आता तू जिंकणार आणि तुझ्या शत्रूंचे वाईट दिवस सुरू होणार. सर्व काही तुझ्या देवावरती सोपव आणि तू बिनधास्त शांतपणे पुढे चालत राहा. तुझा देव तुझ्या पाठीशी कायम आहे. त्याने तुला कधीच एकटं सोडलेलं नाही, ना काल, ना आज, ना उद्या. कारण तू देवाचा लाडका भक्त आहेस आणि देव तुझ्यावर खूप प्रेम करतो. जर तुझंही तुझ्या देवावर प्रेम असेल तर देव माझा, मी देवाचा, स्वामी सेवा आणि मी असे टाईप कर. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.